आणि आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो। यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। IMDच्या माहितीनुसार पुढील 48 तासात दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर 26 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। त्याचबरोबर ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ते 20 मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। काही भागात 50 ते 100 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात असा इशाराही देण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यानं त्याचा परिणाम पुढील काही दिवस देशातील हवामानावर दिसून येणार असल्याचं IMDनं स्पष्ट केलंय। एकीकडे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे उत्तर पश्चिम, पश्चिम आणि मध्य भागात उष्णतेची लाट कायम आहे। राजस्थानमधील बारनेर येथे देशातील सर्वाधिक 48.30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। IMDच्या अंदाजानुसार मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो। तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेलं नाही। त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे।